वेंकटाचलनिलयम् वैकुण्ठपुरवासम् सखतो बंधुतो श्रीनिवासु गेलो राख राख रे श्रीनिवास राख राख रे वेंकटेश राख राख रे श्रीनिवास सखतो बंधुतो श्रीनिवासु गेलो सखतो बंधुतो श्रीनिवासु गेलो सुखांतुय दुःखांतुय सुखांतुय दुःखांतुय वांटतो घेतलो सखतो बंधुतो श्रीनिवासु गेलो सखतो बंधुतो श्रीनिवासु गेलो राख राख रे श्रीनिवास राख राख रे वेंकटेश राख राख रे श्रीनिवास राख राख रे वेंकटेश सकल इष्टार्थतो सिद्धि करतलो सकल इष्टार्थतो सिद्धि करतलो पाटी बलाक सदै येवनु रप्तलो पाटी बलाक सदै येवनु रप्तलो येचना नाम का ताणे असताना येचना नाम का ताणे असताना पावतलो वेळारी आमका सोडतो वचना सखतो बंधुतो श्रीनिवासु गेलो सखतो बंधुतो श्रीनिवासु गेलो राख राख रे श्रीनिवास राख राख रे वेंकटेश राख राख रे श्रीनिवास राख राख रे वेंकटेश संकट आयल्यारी तोची कारण संकट आयल्यारी तोची कारण तोची निवारण तोची समाधान तोची निवारण तोची समाधान 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 संकट आयल्यारी तोची कारण तोची निवारण तोची समाधान कष्ट कालारी तो येता अपैल्यारी कष्ट कालारी तो येता अपैल्यारी आनंद घेऊन येता श्रीनिवासु गेलो सखतो बंधुतो श्रीनिवासु गेलो सखतो बंधुतो श्रीनिवासु गेलो राख राख रे श्रीनिवास राख राख रे वेंकटेश राख राख रे
श्रीनिवास राख राख रे वेंकटेश अप्पैता मोगानि अम्मी तिरुपति वेंकटरमणु सखतो बंधुतो श्रीनिवासु अंगेलो सखतो बंधुतो श्रीनिवासु अंगेलो सुखांतुय दुःखांतुय सुखांतुय दुःखांतुय वांटतो घेतलो सखतो बंधुतो श्रीनिवासु अंगेलो सखतो बंधुतो श्रीनिवासु अंगेलो राख राख रे श्रीनिवास राख राख रे वेंकटेश संकट दूर करि वेंकटेश पंकजनाभ सर्वोत्तम शीश शंख चक्रधर देव देवेश संकर्षण वेंकटाचलवास संकट दूर करि वेंकटेश पंकजनाभ सर्वोत्तम शीश शंख चक्रधर देव देवेश संकर्षण वेंकटाचलवास वाटद कै वेंकटेशा वैकुंठपति परेशा वाटद कै वेंकटेशा वैकुंठपति परेशा वाटद कै वेंकटेशा चौवाईशी लक्ष जन्म जावलो नवद्वाराचे शरीर घेऊन चौवाईशी लक्ष जन्म जावलो नवद्वाराचे शरीर घेऊन भुवनात भक्ती करूक देऊन भुवनात भक्ती करूक येऊन तव शरण आईले चरण दासक वाटद कै वेंकटेशा वैकुंठपति परेशा वाटद कै वेंकटेशा पूर्ववासना सवितरि सर्वै षड्वैरिंक दूर करि पूर्ववासना अस्सवितरि सर्वै षड्वैरिंक दूर करि वरद हस्त तू दवरि मत्तेरि वरद हस्त तू वरद हस्त तू दवरि मत्तेरि करुणाकर गिरिशन्ताभिचाकशेः यामि शृङ्गिरिशन्तहस्ते बिभर्ष्यस्तवे शिवाङ्गिरित्रतां कुरु माहिगंसेः पुरुषं जगत् शिवेन वचसा अभितो दिक्षुश्रिताः सहस्रशो वैशाखं हैडकीमहे असव्यो वसर्पतिनीलग्रीवो विलोहितः उतैनं गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः उतैनं विश्वाभूतानि सदृष्टो मृडयातिलः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मेधुषे अथो ये अस्य सत्त्वानो हन्तेभ्यो करन्दमः प्रपञ्चधन्वनस्त्वमुभयोरा
पदैरुदीरितगुणश्रीदेवदेवोत्तम श्रीमद्भक्तजनप्रियप्रभुवरैराराधित श्रीपते ऋग्वेदप्रियमन्त्रवर्णकथितं ऋग्भिर्युतं संस्तुतं नानारूपसमन्वितैः सुरगणैस्तं वेदमाराधय देवदेवोत्तम देवता सार्वभौम अखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायक ऋग्वेदप्रिय ऋग्वेदसेवाम् अवधारय। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ॐ। त्वया मन्यो सरथमारुजन्तो हर्षमाणासो धृषिता मरुत्वः तिग्मेशव आयुधा संशिशाना अभिप्रयन्तु नरो अग्निरोपाः अग्निरिव मन्योत्विषितः सहस्वसेनानीर्नः सहुरे हूत एधि हत्वा यशत्रोन् विभजस्व वेद ओजो मिमानो विमृधो नुदस्व सहस्वमन्यो अभिमातिमस्मे रुजन् मृणन् प्रमृणन् प्रेहि शत्रोन् उग्रन्ते पाजो नन्वारुरुध्रे वशीवशन्नयस एकजत्वम् एको बहूनामसि मन्यवीडितो विषं विषंयुधये संशिषाधे अकृत्तरुक्त्वया आयुजा वयन्त्युमन्तं घोषं विजयाय कृण्महे विजेशकृदिन्द्र इवानवब्रवो ओस्माकं मन्यो अधिपा भवेह प्रियन्ते नाम सहुरे गृणीमसि विद्मातमुत्संयत आबभूथ आभूत्या सहजा वज्रसायकसहो बिभर्ष्य विभूत उत्तरम् कृत्वा नो मन्यो सह मेद्येधि महाधनस्य पुरोहोत संसृजे संसृष्टं धनमुभयं समाकृतमस्मभ्यं दत्तां वरुणश्च मन्योः भियं दधाना हृदयेषु शत्रवः पराजितासो अपनिलयन्तां। हरिः ॐ। स्वस्ति। यज्ञोत्पादित सर्वकामितफल श्रीदेवदेवोत्तम यज्ञाराधित यज्ञवृन्द विभव श्रीयज्ञयज्ञेश्वर ब्रह्मेन्द्रादिविशेष संस्तुत यजुर्वेद प्रिय प्रस्तुतं छन्दोभिर्मुनिभिप्रदर्शितपदं तं वेदमाराधय देवदेवोत्तम देवता सार्वभौम अखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायक यजुर्वेद प्रिय स्वामिन् यजुर्वेद सेवाम् अवधारय। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ॐ। अद्भ्यः सम्भूतः पृथिव्यैरसाच्च विश्वकर्मणः समवर्तताधि तस्य त्वष्टाविदधद्रूपमेति तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् तमेवं विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था विद्यते यनाय प्रजापतिश्चरति गर्भे अन्तः अजायमानो बहुधा विजायते तस्य धीराः परिजानन्ति योनिम् मरीचीनां पदमिच्छन्ति वेधसः यो देवेभ्य आतपति यो देवानां पुरोहितः पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्राह्मये रुचं ब्राह्मं जनयन्तः देवा अग्रे तदब्रुवन् यस्त्यैवं ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा असन्वशे ह्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपम् अश्विनौ व्यात्तम् इष्टं मनीषाणा अमुं मनीषाणा सर्वं मनीषाणा
तच्छंयोरावृणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जिगातु भेषजं शन्नो अस्तु द्विपदे शञ्चतुष्पदे हरिः ओम् देवाराधित मंत्रतंत्रसहितं श्रीसामवेदप्रिया सम्यग्राहितगाथयानुकथितं तं वेदमाराधय देवदेवोत्तम देवता सार्वभौम अखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायक सामवेदप्रिया सामवेदसेवाम् अवधारय ॐ इदा मे विष्णोः विचक्रामाये त्रायिधाने दधायि पादां समोः ढामा स्यापा ओहो वा ये सुले ॐ स्वस्ति गीर्वाणस्तुतपादपङ्कजसुरप्राणप्रदाथर्वणं कर्माराधितशर्मसन्ततिकर श्रीदेवदेवोत्तम सर्वार्थप्रिय सर्ववन्दितपदाथर्वप्रिय श्रीकरं सर्वाभीष्टसुखप्रदं हितकरं तं वेदमाराधय देवदेवोत्तम देवता सार्वभौम अखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायक अथर्ववेदप्रिय अथर्ववेदसेवाम् अवधारय ॐ सोमो वा एतस्य राज्यमादत्ते यो राजा सन्द्राज्यो वा सोमेन यजते देवसुवामेतानि हवीगुंषि भवन्ति एतावन्तो वै देवानागुंसवाः ते तस्मै सवां प्रयच्छन्ति त एनं पुनः सुवन्ते राज्याय देवसूराजा भवति ॐ स्वस्ति ज्ञानानन्दसुखप्रदैकनिलय वेदान्तशास्त्रप्रिय भक्ताभीष्टितभुक्तिमुक्तिफलदं वेदान्तमाश्रावय देवदेवोत्तम देवता सार्वभौम अखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायक वेदान्तशास्त्रप्रिय वेदान्तशास्त्रसेवामवधारय एवं सततयुक्ता ये भक्तात् स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॐ श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धय ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्त मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसां मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अथ ऊर्ध्वन्न संशय अथ चित्तं समादातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यस्येऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि
अथैतदपशक्तोषि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानध्यानं विशिष्यते ज्ञानात् कर्मफलत्यागं त्यागच्चान्तिरनन्तरम् ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोग नाम 12-ओऽध्यायः। ओम श्रीकृष्णार्पणमस्तु। पूर्वेषां कथया पुराणमिति ये जानन्ति जातं सदा भक्ता भागवतादिभाग्यदमिदं श्रीदेवदेवोत्तम लक्ष्मीनाथ तवाङ्घ्रिदर्शनकरं गोपालचूडामणे दिव्यज्ञानपुराणपूर्णपुरुषैराख्यातमाकर्णय देवदेवोत्तम देवता सार्वभौम अखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायक पुराणप्रिय पुराणसेवाम् अवधारय। आजी मंत्राचे सुती येतना रुद्राध्याय आमी सांगलेत. रुद्राक विशेष जाल्लें एक शक्ती आसा. तसले त्या रुद्रपठन केल्ल्या पक्षाक आमकां इल्लें सर्व नमुन्याचे अनारोग्य बाधा नाना तराचे कष्ट संकष्टात विमोचन करतले एक रुद्र अध्याय. तेजे उदाहरण जावन गुरुचरित्रेंत एक कथ आसा रुद्राध्याय महिमे म्हणून. पराशर मुनी एक पंत काशी देशाचे रायाले आस्थानाक येता खंय. राय भारी संतोषार ताका स्वागत करता. अर्घ्यपाद्य सगळें दिवन आसतना योग्य जालो सत्कार करता खंय. कडेक पराशर मुनी भारी संतोषारी निमगीत खंय राजा लागी. राजा तुगेलें आदरादित्य पळोवन म्हाका भारी संतोष जाल्ले. कसलो विचार आसा तुगेल्या मनांत म्हणून. तेन्ना राय सांगता म्हगेलें चेडवांगेलें भविश्य जीवन म्हाका सांगता म्हणून. दोग जाण चेडवान आशिल्लीं तांणी. पराशर मुनी चेडवांगेलें तोंड पळयता आनी राया लागीं सांगता खंय राजा चेडवांगेलें भविश्य जीवन सांगता म्हणून तूं सांगिल्लें न्ही. हांव सांगच्याक ओप्पना. कित्याक म्हणल्यार तुका बेजार जाता भारी दुख्ख जाता. त्या एक सोंड बाकी कसली निमगी म्हणून. तेन्ना राय पुनः निमगीत खंय कसर कश्ट आशिल्ले पक्षाक तोंदर ना म्हगे चेडवांगेलें भविश्य जीवन म्हाका सांगता म्हणून. जायत म्हणून पराशर मुनी चेडवांगेलें भविश्य जीवन सांगच्या सुरू करता. हेंकां 12 वर्स आयुश्य. 12 वर्सांत आतां 11 वर्स जाल्लें. 11 म्हयने जाल्ले आनी 8 दीस मात्रच काय हांकां आयुश्य आसा. तेजे नंतर आयुश्य ना. मरण खंडीत तांकां मेळटा म्हूण सांगतना राय थंयची भुंयेर पडता खंय. भुंयेर पडून वचना दुख्खांत वचना पराशर मुनी लागीं प्रार्थना करता. मुनिवर्या कोणाकय मरण चुकोवचें जायना तरी म्हगेले चेडवांनी भारी सानप्राय अशें आसतना तेंगेलें मरण म्हगेले येद्राक आयिल्ले पक्षाक म्हाका सहन करचें जायना. तेमित्या ह्या कश्टांत करून विमोचन करच्या कचलपणी एक वाट सांगता म्हणून पराशर मुनी सांगता खंय. मरण पूर्ण जनांक आशिल्लीची तरी हठसाधन करून तूं हांव सांगिल्लें म्हणके भगवंतालें आराधन केल्ल्या पक्षाक हें विमोचन तुका मेळटा म्हणून. सान मट्टाचें विमोचन न्हय व्हड मट्टाचे कार्यक्रम आसा. जायत म्हणून राय सांगतना
पराशर मुनी सांगता काही 10,000 रुद्राभिषेक पारायण करका आणि कोब्बाच्या रसात कोण अभिषेक करका ईश्वराक त्या कोब्बाचे रस मरण पाविल्या चरडवा वैरी तू घालका म्हणून तेजी फुडेची आणि 8 दीस मात्र आसा 7 दीस ताका कोब्बाच्या रसात ताका न्हाणो का म्हणून भारी खर्च तोंदरदा म्हणून 100 जनांक वैदिकांक आपोवन तेगेल्या घरान तुजे अरमनेंत आसतना रुद्राभिषेक पठण करचे सुरू करता ईश्वराक अभिषेक करता 7 दीस जाल्ले 8व्या दिसाक रुद्राभिषेक दत्तानाची चेडू थंयचे निश्चेच देवना वचना भुंयक पडलो खंय भुंयक पडले कुडले साक्षात यमदूत येतात यमदूत येवन तेगे लग्गी येवच्याक प्रयत्न करतात लग्गी येवच्याक जायना कित्याक म्हळ्यार थंय रुद्राच्या अभिषेकाच्या मंत्राचे एक प्रभाव आसा मंत्राक येद्द एक नमचा शक्ती आसा मंत्राधीनंत दैवत म्हणून सांगला तेमी त्या मंत्रशक्तीक यमदूत दूरचे येवन रपतात लग्गी येवच्या प्रयत्न करतात जायना आता कसं जालें म्हणल्यार पुन्हा त्या कोब्बाचे रस पराशर मुनी त्या चरडा अंगा वयर घालतात खंय चरडार अंगा घाल कुडले थंय तकून एक शक्ती भायर येता एक रुद्राले एक शक्ती भायर येवन यमदूताक आसना थंय तेका धरच्याक प्रारंभ करता यमदूत कसं करता म्हणल्यार शिवदूत शिवशक्ती येतेर आसा म्हणून तेजे तक वचना हांव शिरकून पडच्यान म्हणून धांवच्याक सुरू करता धांवन धांवन सीदा यमलोकाक येता यमधर्मरायान सांगता मरण 12 वर्साचें जाल्लें आतां आयुश्य मुक्त जाला म्हाका थंय प्राणवायू करच्याक म्हाका जायना एक शक्ती म्हाका भितर वचच्याक सोडना म्हणून यमधर्मराय थंय येता यमधर्मराय थंय आयलो कुडले ईश्वरय थंय प्रत्यक्ष दत्त खंय सांगता खंय यमा 12 वर्स हेका आयुश्य सवय तरी तेजे नंतर एक कोमा आसता तेका फुल स्टॉप न्हय एक कोमा आसा कसं म्हणल्यार 10,000 आयुश्य तेका आसा 12 वर्स मात्र न्हय 12 वर्सां तूं येवचें एक संदर्भ आसा तेजे नंतर तेका 10,000 रुद्राभिषेकाचे अभिषेका तकून तेका 10,000 वर्ष दीर्घ आयुश्य आसा तेमित्या तूं हांगा आयलो सम तरी तुगेलें काम जाल्लें तूं आनी वचेत म्हणून शिवान सांगता खंय तशीच तेजे नंतर राजकुमाराक दीर्घ आयुश्य मेळ्ळें भारी संतोषार आसतना काशी राज तेगेल्या पुत्र समेत आसतना दीर्घ काल पर्यंत शिवाराधना करता अशें आसतना रुद्राभिषेकाक विशेष जाल्लो एक शक्ती आसा खंयचेय तराचे कश्ट आशिल्ल्या पक्षाक रुद्राभिषेक पठण केल्ल्या पक्षाक रुद्राभिषेकाचे तीर्थ घेतलेल्या पक्षाक रुद्र पारायण केल्ल्या पक्षाक खंडीत वचना आमकां आरोग्य वृद्धी जाता आयुष्य वृद्धी जाता तशीच चेडवांक विद्या बुद्धी ईश्वर सर्व विद्यानां म्हणून तेंतूर सांगला सर्व विद्येक अधिपती ईश्वर त्यामुळे त्या ईश्वराला उपासन रुद्राभिषेक मंत्रातकन केल्ल्या पक्षाक चेडवांक चांग विद्या येता ज्ञान येता पुराण आमर संपत्ती आसतना तो ईश्वर दितके अशें आसतना तसं त्या रुद्राभिषेक हांगा केन्नाय दत्तेर आसा सर्वान मेळून आसा एकादशीक हांगा विक्र एकादश रुद्र दत्तेर आसा तशीच प्रति सोमार रुद्राभिषेक दत्ता कोणाक इतले पर्यंत कळयता घेयनी की तें सर्वान आसतना सोमवार आनी एकादशीक प्रति एकादशीक 24 एकादशीक एकादश रुद्र 11 आवर्तन रुद्राभिषेक केल्ल्या पक्षाक आयुष्याकय आमकां भगवंता रक्षण दिता आरोग्याकय रक्षण दिता चेडवांगेर ज्ञान विद्या बुद्धीकय आमकां अनुग्रह करून दिता सर्व संपत्तीतना भगवंतान दिता अशी आसतना आज तसं त्या रुद्र म्हणून आमी केल्लात सर्वान आयकलात हेजे शक्ती तुमकां सर्वांक मेळो ईश्वराला तशीच वेंकटरमण अनुग्रह दखून
समाजस्थನ एक 10 उंटು सांग आरोग्यवंत समाज बुद्धिवंत समाज ऐश्वर्यवंत समाज विद्यावंत समाज उठा म्हणो महेश्वरालगे वेंकटरमणालगे प्रार्थना करून या पुराण वाचन कसना मंगल करतात ओम स्वस्ति इंद्राद्यष्टकलोकपाल विजय श्रीदेव देवोत्तम भक्ताभीप्सित कष्टनाशन पुष्टिप्रद श्रीपते इष्टानंदकमष्टकप्रियकरं संकष्ट निर्मूलनं संतुष्टार्थमुदावहाष्टकमिदं त्वत्सेव्यमाराधय देवदेवोत्तम देवता सार्वभौम अखिलांडकोटि ब्रह्मांड नायक अष्टकप्रिय अष्टकसेवाम् अवधारय कमलजार्चितं कामितप्रदं विमललोचनं विद्रुमाधरं वरकिरीटनं वारिजाननं वरदवेङ्कटाधीश्वरं भजे नयनसुन्दरं नीलकुन्तलं भयनिवारणं भाग्यदायकं कर्णकुण्डलं काञ्चनाम्बरं वरदवेङ्कटाधीश्वरं भजे मिलितकेसरी गन्धचर्चितं रमणीन्दिराराधितं मुदा हारवीमुखं हारभूषणं वरदवेङ्कटाधीश्वरं भजे जगति कामितं जानकीपतिं सनकवन्दितं साधुभूषणं शरधनुर्धरं श्यामसुन्दरं वरदवेङ्कटाधीश्वरं भजे भुजपराक्रमं भास्वराङ्गदं ऋजिनकारिणां वर्जिताशुभं शरणपालकं शान्तरूपिणं वरदवेङ्कटाधीश्वरं भजे रघुकुलोत्तमं रावणान्तकं मृगदर्चितं मुक्तिदायकं व्रजवनेचरं वेणुवादिनं वरदवेङ्कटाधीश्वरं भजे करिवरोद्धरं कंसघातिनं गरुडवाहनं गोपिकालयं धरणिमण्डलं धेनुपालकं वरदवेङ्कटाधीश्वरं भजे जगति वेङ्कटाधीश्वराष्टकं सकलभाग्यदं सन्ततिप्रदं स्थितपयोनिधे संशितप्रदं कृतमिदं मुदा नन्दतीर्थदे कृतमिदं मुदा नन्दतीर्थदे कृतमिदं मुदा नन्दतीर्थदे ओम स्वस्ति श्रीरंगप्रिय रंगसंगमनिभिक्कैश्चित् प्रसंगोदितं संगीतप्रिय सप्तसप्तगदितैस्तद्दीर्घह्रस्वस्वरैः आख्यातं जगतामभीष्टसुगतं संगीतमाकरणय देवदेवोत्तम देवता सार्वभौम अखिलाण्डकोटि ब्रह्माण्ड नायक संगीतप्रिय संगीतसेवाम् अवधारय डोंगरगिरिवासा वेंकटरमणा डोंगरगिरिवासा वेंकटरमणा डोंगरगिरिवासा वेंकटरमणा डोंगरगिरिवासा वेंकटरमणा वेंकटेश दयानिधे वेंकटेश कृपानिधे शङ्खचक्र गदाधर पंकजनाभा श्रीनिधे
सर्वभूतमभिप्रसन्नमुनिभिर्वृद्धिं ततो गच्छते सन्माङ्गल्यकरं परं गुणनिधे गोपालकृष्णप्रभो शङ्खात्मानविदं परिशृणुहरे श्रीदेवदेवोत्तम देवदेवोत्तम देवता सार्वभौम अखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायक शङ्खवाद्यप्रिय शङ्खवाद्यसेवाम् अवधारय माया मोहितमूर्जित प्रियमिमं श्रीराजराजेश्वर शत्रुन्वंसन पाहि पाहि शरणं प्राप्तं वसन्तं सदा कामं कामय कामितार्थवरदं श्रीकान्तसन्तोषय देवदेवोत्तम देवता सार्वभौम अखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायक मौरिवाद्यप्रिय मौरिवाद्यसेवामवधारय पंचानां निनदैर्द्वैर्नमर्षं तत्पञ्चवाद्यप्रभो भेरी भेदसमन्वितैर्विजयकृत्सन्तोषकृत्सन्ततं शङ्खादिप्रियवेणुनादविधिना वीणादिवाद्यप्रिया वाद्यं सद्य इहावदारय हरे श्रीदेवदेवोत्तम देवदेवोत्तम देवता सार्वभौम अखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायक सर्ववाद्यप्रिय सर्ववाद्यसेवामवधारय
ಪೌತ್ರಿಣಃ ಸಂತು ಪೌತ್ರಿಣಃ ಅಧನಾಃ ಸಧನಾಃ ಸಂತು ಜೀವಂತು ಶರದಾಂ ಶತಂ. ಆಗಲಿ. ವಿಶೇಷವಾಗಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಉತ್ಸವದ ಎಲ್ಲ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೀತಾ ಇದೆ. ನಾಳೆ ಷಷ್ಠಿ, ಚೈತ್ರ ಶುದ್ಧ ಷಷ್ಠಿ, ಶೃಂಗೇರಿ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳ 74ನೇಯ ವರ್ಧಂತಿ ಮಹೋತ್ಸವ. ವರ್ಧಂತಿ ಅಂದರೆ ಹುಟ್ಟಿದ ಹಬ್ಬ ಅಂತ ನಮ್ಮ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಹೇಳುವುದಾದರೆ. ಮಹಾ ಸನ್ನಿಧಾನಗಳವರ 74ನೇಯ ವರ್ಧಂತಿ ಮಹೋತ್ಸವ ನಾಳೆ ನಡಿಲಿಕ್ಕಿದೆ. ಆ ಪ್ರಕಾರ ಹಿಂದಿನಿಂದಲೂ ಕೂಡ ಒಂದಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ದೇವಸ್ಥಾನದ ಆಡಳಿತ ಮುಕ್ತೇಸರರು, ಸಹ ಮುಕ್ತೇಸರರು, ನಾವು ಅರ್ಚಕರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಆ ದಿವಸ ದೇವರ ಹತ್ರ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ದೇವರಿಗೆ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಭಕ್ಷಾದಿಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಪ್ರಸಾದದ ರೂಪದಲ್ಲಿ ವಿತರಿಸುವಂತಹ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದೆ. ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತುಂಟು, ನಿಮಗೆ ಹೇಳುವ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ. ಗುರುವಿನ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ನಮಗೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ನಮಗೆ ವೈಶ್ಯ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಗುರುವನ್ನು ಕೊಟ್ಟಂತಹ ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಪೀಠ ಅದು ಶೃಂಗೇರಿ ಶಾರದಾ ಪೀಠ. ಅಲ್ಲಿಂದ ಗುರುಗಳನ್ನು ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಆ ಒಂದು ಹಳದಿಪುರ ಗುರು ಪರಂಪರೆ ಮುಂದುವರೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ವಾಮನಾಶ್ರಮ ಗುರು ಸ್ವಾಮಿಗಳು ಕೂಡ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಷಯಕ್ಕೂ ಕೂಡ ಶೃಂಗೇರಿ ಜಗದ್ಗುರುಗಳ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡೇ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತೇ ಇರುವಂಥದ್ದು. ಆದ್ದರಿಂದ ನಮಗೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಬೇಕಾದದ್ದು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಗುರುವಿನ ಅನುಗ್ರಹ. ದೇವರನ್ನು ತೋರಿಸುವಂಥದ್ದೇ ಗುರು ಅಂತೆ. ಅಂತಹ ಗುರುಗಳ, ಅದರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಪರಮ ವೈರಾಗಿಗಳಾದಂತಹ, ನಮಗೆ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತದೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಸ್ತುಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಆಕರ್ಷಿತರಾಗ್ತೇವೆ. ಆದರೆ ಶೃಂಗೇರಿ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಈ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಯಾರ ಸಂಪರ್ಕಕ್ಕೂ ಈಗ 2 ವರ್ಷಗಳಿಂದ ಬರದೆ ಖಾಲಿ ಅನುಷ್ಠಾನ, ಜಪ, ದೇವರ ಪೂಜೆಯಲ್ಲಿಯೇ ಇದ್ದು ಶೃಂಗೇರಿ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅವರ ವ್ಯಾಪ್ತಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅವರು. ಎಷ್ಟು ವೈರಾಗ್ಯ ಬೇಕು ನೋಡಿ. ನಮಗೆ ಒಂದು ದಿವಸ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ, ನಾಳೆ ಎಲ್ಲಿಯಾಗಾರು ಹೊರಗೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂದರೆ ಆ ಪರಿಸರದಲ್ಲೇ ಇದ್ದು ಆ ವೈರಾಗ್ಯ ನಿಜವಾದ ಸನ್ಯಾಸ ಧರ್ಮ ಅಂತ. ಸುಮ್ಮನೆ ಸನ್ಯಾಸಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸಾಕಾಗುವುದಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಿದಂತಹ ವ್ಯಾಪ್ತಿ ಧರ್ಮಗಳು ತುಂಬ ಉಂಟು. ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕೂಡ ಪಾಲಿಸಿಕೊಂಡು ಜನರ ಶಿಷ್ಯರ ಹಿತಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಶಾರದಾ ಚಂದ್ರಮೌಳೀಶ್ವರರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ಏಕೈಕ ಜಗದ್ಗುರು ಪೀಠ ಅದು ಶೃಂಗೇರಿ ಶಾರದಾ ಪೀಠ. ಅಂತಹ ಗುರುಗಳ 74ನೇಯ ಹುಟ್ಟಿದ ಹಬ್ಬ ಅರ್ಥಾತ್ ವರ್ಧಂತಿ ಮಹೋತ್ಸವ ನಾಳೆ ನಡೀಲಿಕ್ಕಿದೆ. ಶೃಂಗೇರಿಯಲ್ಲಿ ಲಕ್ಷಮೋದಕ ಗಣಯಾಗ ಆಗಿದೆ, ಸಹಸ್ರ ಚಂಡಿಕಾ ಯಾಗ ಈಗ ನಡೀತಾ ಉಂಟು, ಗೊತ್ತಾಯಿತು. ಹಾಗಿರುವಾಗ ನಾಳೆ ನಾವು ಕೂಡ ಸೇರಿ ದೇವರ ಹತ್ರ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಗುರುಗಳಿಗೆ ಭಗವಂತನು ಭಕ್ತಿ, ಜ್ಞಾನ, ವೈರಾಗ್ಯವನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸಲಿ. ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಗುರುಗಳ ಮೇಲೆ, ಅವರಿಂದ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಯಾವಾಗಲೂ ಇರಲಿ ಅಂತ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಪರಂಪರೆ ನಾವು ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ವಿಷಯ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅಷ್ಟೇ. ಆದ್ದರಿಂದ ನಾಳೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಗುರುಗಳ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಕೃತಾರ್ಥರಾಗಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ಪ್ರಾರ್ಥನಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ.